जर तुमच्या घरामध्ये देखील या 3 प्रकारचे रेशन कार्ड असतील तर तुम्हाला 1 एप्रिल पासून सगळ्यात मोठ्या 3 ते 5 योजनांचा लाभ आता मिळणार आहे। या संदर्भात महाराष्ट्र शासनाने GR देखील जाहीर केलेला आहे। मित्रांनो, तुमच्यासाठी महाराष्ट्र शासनाने म्हणजेच ज्यांच्याकडे सांगितल्याप्रमाणे हे 3 रेशन कार्ड आहेत त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने नवीन योजना 1 एप्रिल पासून चालू करण्याचं धोरण ठेवलेलं आहे आणि यामध्ये कित्येक लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे। या संदर्भात एक शासन निर्णय देखील जाहीर झालेला असून महाराष्ट्र शासनाने अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाद्वारे हा शासन निर्णय जाहीर केलेला आहे आणि याची दिनांक 1 एप्रिल 2026 पासून हा शासन निर्णय लागू होणार आहे। आता या शासन निर्णयाचा नक्की विषय काय आहे ते जाणून घेऊया। केशरी, पिवळे व निळे रेशन कार्ड धारकांसाठी विविध कल्याणकारी योजना लागू करण्याबाबत हा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे। मोफत गॅस सिलेंडर, त्यानंतर गॅस सिलेंडरची सबसिडी, घरकुल योजना, शिष्यवृत्ती योजना व वृद्धांसाठी पेन्शन योजना आता येत्या 1 एप्रिल 2026 पासून मिळणार आहे। 2026 मध्ये 1 एप्रिल पासून बजेट बदलणार असल्यामुळे या योजनांची आता तुम्हाला अंमलबजावणी करण्यात आलेली आहे आणि तुम्हाला या योजनेचा लाभ देखील दिला जाणार आहे। आता राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व मध्यमवर्गीय नागरिकांना जीवनावश्यक सुविधा सुलभ व परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणे तसेच त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक विकासाला चालना देणे या उद्देशाने शासनाने 1 एप्रिल पासून ही योजना चालू केलेली आहे। आता या अनुषंगाने केशरी, पिवळे व निळे या 3 प्रकारचे रेशन कार्ड धारक नागरिकांसाठी ही मोठी आनंदाची बाब ठरलेली आहे, कारण या रेशन कार्ड धारकांना मोठा लाभ आता मिळणार आहे। खालील प्रमाणे विशेष योजना दिनांक 1 एप्रिल 2026 पासून लागू करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयामध्येच कित्येक महाराष्ट्रातील नागरिकांना आता लाभ मिळणार आहे। सांगितल्याप्रमाणे या योजनांसाठी पात्रता काय असणार, अपात्रता काय असणार या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे जर व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर लाईक करून या आपल्या मराठमोळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आता शासन निर्णयामध्ये कोणकोणत्या योजनांचा लाभ मिळणार तुम्हाला 1 तारखेपासून हे जाणून घेऊया। पहिला म्हणजे मोफत गॅस सिलेंडरची योजना यामध्ये चालू होणार आहे। पात्र रेशन कार्ड धारकांना वर्षातून 3 मोफत LPG गॅस सिलेंडर देण्यासाठी ही योजना असणार आहे। त्याचप्रमाणे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सबसिडी बद्दल माहिती दिलेली होती। 3 सिलेंडर नंतर घेतलेल्या अतिरिक्त सिलेंडरवर शासनाकडून सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT प्रणालीद्वारे मिळणार आहे। आता ही तर झाली तुमची पहिली योजना। आता जाणून घेऊया नक्की दुसरी योजना काय आहे। सांगितल्याप्रमाणे 3 रेशन कार्ड धारकांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। घर नसलेल्या किंवा कच्च्या घरात राहणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाईल। ग्रामीण व शहरी भागासाठी वेगवेगळ्या निकषांनुसार अनुदान मंजूर करण्यात येणार आहे। आता तुम्ही ग्रामीण भागातून आहात की शहरी भागातून हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि काही प्रश्न असेल तर तो देखील कमेंट बॉक्स मध्ये विचारा। विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व शिक्षण सहाय्य योजना 1 एप्रिल पासून लागू होत आहे, रुजू होत आहे, ज्याद्वारे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। रेशन कार्ड मध्ये नाव असलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना लागू राहील। उच्च शिक्षणासाठी शुल्क सहाय्य व शैक्षणिक कर्जावर सवलत देण्यात येईल अशी अपडेट आहे। म्हणजेच विद्यार्थ्यांना लॅपटॉप, मोबाईल, टॅबलेट या गोष्टी घेण्यासाठी त्यांना शिक्षण सहाय्य आणि शैक्षणिक कर्जावर सवलत देण्यात येणार आहे। रेशन कार्ड धारकांसाठी पुढील योजना सगळ्यात महत्वाची आहे। ती योजना म्हणजे वृद्धांसाठी नवीन पेन्शन योजना। या योजनेअंतर्गत रेशन कार्ड मध्ये नाव असलेल्या वयस्कर लोकांसाठी पेन्शन मिळणार आहे। रेशन कार्ड मध्ये नाव असलेल्या 60 वर्षांवरील नागरिकांना मासिक पेन्शन देण्यात येणार आहे। ही पेन्शन त्यांच्या थेट बँक खात्यात DBT द्वारे पाठवली जाणार आहे। त्यामुळे वयस्कर लोकांचा गोळ्या औषधाचा खर्च आता सहज भागणार आहे। पुढील योजना म्हणजे डिजिटल रेशन कार्ड व KYC बंधनकारक करणे। सर्व लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी डिजिटल रेशन कार्ड, त्याला रेशन कार्ड म्हणलं जातंय, हे तयार करणं आवश्यक आहे। तसेच KYC त्याची आधार पडताळणी पूर्ण करणं अनिवार्य ठेवलेलं आहे। KYC पूर्ण न केल्यास मिळणार लाभ नाही, म्हणजे जो लाभ मिळत असेल तो बंद होईल आणि नवीन लाभासाठी तुम्ही फॉर्म भरत असाल तर त्याचा लाभ देखील मिळणार नाही। आता आपण पाहिलेल्या या सगळ्या योजनांसाठी 3 रेशन कार्ड असणाऱ्या लोकांसाठी नक्की पात्रता काय आहे, कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पात्रता कोणती दाखवावी लागेल ते जाणून घेऊया।
पहिली पात्रता आहे अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं आवश्यक आहे. जर तो आउट ऑफ महाराष्ट्र किंवा बाहेरून आलेला असेल तर त्याला लाभ दिला जाणार नाही. त्यानंतर अर्जदाराकडे वैध केशरी, पिवळे किंवा निळे रेशन कार्ड असावे. या तीनच रेशन कार्ड असणाऱ्या लोकांना या योजनेचा लाभ दिला जाईल आणि ज्यांच्याकडे लाल रेशन कार्ड असेल त्यांना यामध्ये समाविष्ट देखील करण्यात येणार आहे. अर्जदाराचे नाव रेशन कार्ड मध्ये समाविष्ट असणं आवश्यक आहे. जर तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याचा शिष्यवृत्तीचा फॉर्म भरत असाल तर त्या विद्यार्थ्याचं व्यवस्थित खरं नाव, टोपण नाव नाही बरं का, खरं नाव हे त्या रेशन कार्ड मध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचप्रमाणे बाकीच्या कुठल्याही योजनेचा लाभ ज्या लाभार्थ्याला घ्यायचा आहे त्याचं नाव त्या रेशन कार्ड मध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. अर्जदाराने आधार लिंक व ई-केवायसी पूर्ण केलेली असावी. जर ती केलेली नसेल तरी देखील त्याला लाभ दिला जाणार नाही. वार्षिक उत्पन्न शासनाने निश्चित केलेल्या मर्यादेत असावे. म्हणजे शासनाने 2 लाख 3 लाख जे काही तुमच्या पर्टिक्युलर तुम्हाला जे योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या योजनेसाठी जेवढं उत्पन्न दिले त्या उत्पन्नाच्या आतमध्येच तुमचं उत्पन्न दिसायला पाहिजे. आता आपण वरती पाहिलेल्या सगळ्या योजनांसाठी अपात्रता काय असेल, इनएलिजिबिलिटी काय असेल ते जाणून घेऊया. पहिली म्हणजे उच्च उत्पन्न गटातील म्हणजे इन्कम लिमिट पेक्षा जास्त इन्कम असणारे कुटुंब यासाठी अपात्र असतील. त्यानंतर 4 चाकी वाहन व्यावसायिक नसलेले म्हणजेच कार बर का, तुमची जी कार आहे जर ती कार असेल तर तुम्ही आर्थिक दृष्ट्या सक्षम कुटुंब आहात आणि तुम्हाला योजनेचा लाभ दिला जाणार नाही. पण जर तुमच्याकडे टेम्पो, रिक्षा, ट्रॅक्टर अशा प्रकारचे 4 चाकी वाहन असतील तर ते यामध्ये धरले जाणार नाहीत. पुढील तुमची इनएलिजिबिलिटी आहे शासकीय कर्मचारी काही विशिष्ट श्रेणी वगळता. म्हणजे जर तुम्ही शासकीय कर्मचारी असाल तरी देखील लाभ दिला जाणार नाही. पण काही कारणामध्ये एखाद्या डिपार्टमेंटचे लोक यामध्ये चालून जातील. ज्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेले नाही असे लोक देखील यासाठी अपात्र ठरतील. बनावट कागदपत्रे सादर करणारे अर्जदार देखील आता जेलमध्ये घालण्यात येतील. मित्रांनो, जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिलेला असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्यासाठी एक बोनस पॉइंट देखील आहे. ज्या ज्या लोकांना धान्य मिळत नाही आहे व ज्यांना मिळत नाही यांच्यासाठी देखील 1 एप्रिल पासून मोठी अपडेट आलेली आहे. ज्यांना मिळत आहे त्यांना मिळायचं बंद देखील होऊ शकतं आणि ज्यांना मिळत नाही त्यांना मिळण्याचे 100% चान्सेस आहेत. त्यावरती एक नवीन व्हिडिओ बनवला जाईल. त्यासाठी प्रत्येकाने चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ अपलोड होताच त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सगळ्यात अगोदर तुम्हाला त्याचा लाभ घेता येईल. आता वरती पाहिलेल्या सगळ्या योजनांसाठी कोणकोणती कागदपत्र लागतील हे जाणून घेऊया. पहिलं म्हणजे रेशन कार्ड लागेल, मग ते केशरी असो, पिवळे असो किंवा निळे असो. त्यानंतर आधार कार्ड लागेल. आधार कार्ड एका कुटुंबाचं लागणार आहे. जर एखादा लाभार्थी एकट्यासाठी लाभ घेत असेल तरी देखील त्याला संपूर्ण कुटुंबाचा आधार कार्ड जेवढ्यांची नाव रेशन कार्ड मध्ये आहेत त्या सगळ्यांची आधार कार्डची झेरॉक्स त्या ठिकाणी द्यावा लागेल. त्यानंतर बँक पासबुक लागणार आहे. ज्या लाभार्थ्याला लाभ घ्यायचा आहे त्याचंच बँक पासबुक लागेल. डीबीटी साठी, डीबीटी म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर, तुम्हाला गव्हर्नमेंट अकाउंट मधून तुमच्या अकाउंट मध्ये पैसे येतात त्यासाठी तुमच्या बँक खात्याला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं आणि आधार कार्ड लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर रहिवासी दाखला लागणार आहे. म्हणजेच तुम्ही कोणत्या गावामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, कोणत्या राज्यामध्ये राहतात याचा प्रूफ म्हणून रहिवासी दाखला म्हणजेच डोमासाईल सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर शेवटचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र. तुमचं उत्पन्न त्यांनी सांगितल्याप्रमाणे जास्त तर नाही ना, कमी तर नाही ना हे पाहण्यासाठी उत्पन्न प्रमाणपत्र म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर पुढील म्हणजे वयाचा दाखला लागेल पेन्शनसाठी. तुमचं वय 60 वर्षाच्या वर गेलंय हे दाखवण्यासाठी तुम्हाला वयाचा प्रूफ लागेल. त्या ठिकाणी तुम्ही वयाचा दाखला, जन्म दाखला किंवा दुसरं कुठलंही सर्टिफिकेट देऊ शकता जे तुमचं वय दाखवेल. त्यानंतर शाळा, कॉलेज प्रमाणपत्र लागतील शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी. जर तुम्ही विद्यार्थी व्हिडिओ पाहत असाल तर ध्यान देऊन पहा. तुम्हाला शाळा, कॉलेजचे प्रमाणपत्र त्याचबरोबर बोनाफाईड सर्टिफिकेट देखील लागणार आहे. घरकुल योजनेसाठी जमीन किंवा घर संबंधित कागदपत्र लागतील. जर तुम्ही घरकुलचा लाभ घेणार असाल तर ही खूप मोठी प्रोसेस असते. प्रत्येकाने कागदपत्र गोळा करण्यास सुरुवात करा. आता अंमलबजावणी काय आहे? ही योजना राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये लागू राहणार आहे. संबंधित जिल्हा अधिकारी व अन्न पुरवठा अधिकारी यांच्या मार्फत अंमलबजावणी केली जाणार आहे आणि लाभार्थ्यांना सर्व सुविधा डीबीटी प्रणालीद्वारे पारदर्शकपणे दिल्या जातील. त्यामुळे लाभार्थ्यांनी चिंता करण्याची गरज नाही. त्यांना सगळ्या योजनेचा सगळ्या फायदा मिळणार आहे. त्यामुळे आणि ही योजना येत्या 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे. या व्यतिरिक्त काही प्रश्न राहिलेले असतील तर प्रत्येकाने कमेंट बॉक्स मध्ये विचारा आणि 1 एप्रिल पासून या योजनेचा लाभ घ्यायला सुरुवात करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.